फक्त मी अर्धा वाक्य बोलतो आणि थांबतो. मी 1 मिनिट वाक्य बोलतो आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे का प्रयत्न नगरपालिकेचा जो पाणी पुरवठा या ठिकाणी जो विस्कळीत झालेला आहे, एलएचआयच्या डिपिजनच्या या चुकीच्या मनमानी कारभारामुळं आज कराड शहराचा पाणी पुरवठ्याची मोडतोड झाली. गेली 4 दिवस झालं पाणी या गावाला नाही. लहान मुलं असतील, आजारी पेशंट असतील, वृद्ध माणसं असतील, आज सगळ्यांची या ठिकाणी त्रेधा तिरपिट केली 4 दिवस झाली चालू आहे. गेली 4 दिवस झालं कोणी जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. हा ही जबाबदारी त्याच्याकडे दखलतोय, त्याची जबाबदारी ह्याच्याकडे दखलतोय. अतिशय संभ्रमित करून जावं झालं. त्यामुळे सर्व पक्षीय, सर्व आघाड्या, सर्व संघटनांच्या आज संपूर्ण कराडकर नागरिकांनी आज इथे या ठिकाणी मिटिंग घेतली आणि या ठिकाणी प्रशासनाला जे 2-3 मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये कराडचा पाणी पुरवठा व्यवस्थित करावा आणि जे मार्कापूरमधलं पाणी जे पावसाळ्याचं आत येते, शिवाय जे पंपकलच्या समोरच्या बाजूला त्या नागरिकांना मूलभूत नागरिक सुविधा देण्यासाठी हायवे क्रॉसिंगची परमिशन कराड नगरपालिकेला द्यावी, अशा विविध मागण्यासाठी उद्या 11 वाजताचा अल्टिमेटम दिलेला आहे. अनेक पत्र, अनेक रिमाइंडर करून सुद्धा या लोकांनी जी हेळसांड केलेली आहे. त्यामुळं उद्या 11 वाजेपर्यंत त्यांना हे कामासाठी अल्टिमेटम देण्यात येत आहे. अन्यथा उद्या 11 वाजता महात्मा गांधी पुतळा व जुना पूल दोन्ही ठिकाणी रास्ता रोको करण्याचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. संपूर्ण कराड शहर या ठिकाणी एकजूट दाखवून हे आंदोलन यशस्वी केलं. हायवेचं काम चालू आहे. त्या कामामुळे कराडचं अपरिमित नुकसान झालेलं आहे आणि कराडांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यांनी नगरपालिकेशी संपर्क न साधता अगर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचना न देता जो भराव घातला, त्यामुळं वारुंजीतनं आलेली पाण्याची पाईपलाईन नदीची होती ती डिसमेंटल झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडवायचा तर ताबडतोब 2 दिवसात डिपिजन कंपनीनं आमची लाईन जशी होती तशी पूर्ववत करून द्यावी. त्याला लागणारा सगळा खर्च त्यांनी करावा आणि 2 दिवसात ती करावी. याच्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. सगळे पक्ष संघटना इथं हजर होते आणि निर्णायक इशारा देण्यात आलेला आहे. उद्यापर्यंत जर हे काम झालं नाही तर नॅशनल हायवे अडवण्यात येणार आहे.